नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा। 19 फेब्रुवारीला आपल्या आपल्या महाराजांची जयंती आहे आणि राजे हे फक्त एकाच याच्यासाठी नाही तर सगळ्या रयतेचे ते राजे होते। जातीवर नाही तर आपण मातीवर प्रेम केलं पाहिजे असं शिकवण देणारे आणि आपल्याला 350 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे रयतेचे राजे शिवछत्रपती यांच्या जन्मदिवसानिमित्त मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि मी आज तुमच्यासमोर एक गाणं म्हणून दाखवणार आहे, राजा आलं जिंकून या जगभरी। तर बघूत, मी काय असं गायिका वगैरे नाही आहे, बस मला असं आवडतं गाणं वगैरे म्हणायला। आणि तुम्हा सबस्क्रायबर्सची पण रिक्वेस्ट होती की तुम्ही नक्कीच आम्हाला शिवजयंतीनिमित्त एखादं गाणं म्हणून दाखवा, तर मी नक्कीच आज तुम्हाला म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करते। तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा। तर चला, राजा आलं मी म्हणण्याचा प्रयत्न करेन। हे राजा आलं जिंकून या जगभरी, शिवबाराज नाव गाजजी, पाणीगात वार गात गाणं भाळा भरी, शिवबाराज डंका वाजजी, कडाड वाज मराठीज गनिमंब्याय मनी खातोजी, कंचा गडभी करू द्या माझ आमच्या वारान ढासळती, राज आलं जिंकून या जगभरी, शिवबाराज नाव गाजजी, पाणीगात वार गात गाणं भाळा भरी, शिवबाराज डंका वाजजी, हे माझ्या राजा हे माझ्या शिवबार, हे माझ्या राजा हे माझ्या शिवबार, देवा आमचं रगत, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे आसूद, देवा या झुजात देवा लढू जो मात, भंडारायो भाळी माखू उफानाला रगत, हेची मागणं राज तुम्हाला, जीव तुमच्या चरणी वाहतो होजी, झुंजा मंदी तुमच्या संगती, मर्द मावळा लढतो होजी, राज आलं जिंकून या जगभरी, शिवबाराज नाव गाजजी, पाणीगात वार गात गाणं भाळा भरी, शिवबाराज डंका वाजजी, हे माझ्या राजा हे माझ्या शिवबार, हे माझ्या राजा हे माझ्या शिवबार। मित्रांनो, मी म्हणण्याचा प्रयत्न केलाय, नक्कीच तुम्हाला आवडेल ही आशा करते। आणि अक्षरशः महाराजांचं गाणं म्हणत असताना अक्षरशः असा अंगावर काटा येतो आणि डोळ्यात अक्षरशः असं एक पाणी उभं राहतं। अक्षरशः राजांनी आपल्या रयतेसाठी जे केलेलं आहे ते खूप मोठी गोष्ट आहे। तसं सगळ्याच महापुरुषांनी जेही आपल्या सगळ्यांसाठी जे केलेलं आहे ते खूप मोठं आहे। असं ह्यांनी हे केलंय त्यांनी ते केलंय असं नाही। तर प्लीज कुणीही, माझं एकच म्हणणं आहे या व्हिडिओद्वारे की शिवरायांची शिकवण एकच आहे की माणसाने जातीवर नव्हे तर आपण मातीवर प्रेम केलं पाहिजे। शिवरायांच्या मावळ्यामध्ये फक्त मराठेच नव्हे तर इतर सगळ्या समाजाचे जे लोक होते ते सामील होते। तर त्यामुळेच आपण जातीवर नव्हे तर मातीवर प्रेम करायला हवं। काही संस्कृती, काही रूढी असतात आणि त्या असे जे महापुरुष येतात त्यांनीच त्या मोडीस काढल्या जात असतात। एकच व्यक्ती सगळं काही गोष्टी करू शकत नाही। सगळ्यांनी मिळून, एका व्यक्तीने मिळून आपल्या समाजासाठी जे केलेलं आहे महान कार्य त्याचं जाणीव आपण ठेवली पाहिजे। आणि नक्कीच माणुसकी हा धर्म आपण जपला पाहिजे। आणि नक्कीच मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळालं असेलच। तर सर्वांना परत एकदा, सर्व भारतीयांना, माझ्या सर्व बंधूंना मी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। अगदी मनापासून तुमचे धन्यवाद आपल्या व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित, तोपर्यंत बाय बाय मित्रांनो। आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या राजांसाठी,
मी हे गीत गाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अगदी छान वाटलं मलाही, म्हणून धन्यवाद मित्रांनो.